नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस. पोट्टी श्री रामुलू यांच्यावर आधारित हा स्टॅच्यू आहे. या संदर्भात माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केलेला आहे. या संदर्भात माहिती. तसेच डॉक्टर अभय फिरोदिया यांना नुकतेच पुण्यभूषण 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. या पुरस्काराबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. जनगणना 2027 चे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुदर्शन पटनायक. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 25 मार्च. 25 मार्च 1904 सहकारी पतपुरवठा संस्था कायदा हा आजच्या दिवशी संमत करण्यात आलेला होता. 25 मार्च 1932 लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम उर्फ व पु काळे यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. 25 मार्च 1898 स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक शिवराम पंत परांजपे यांनी प्रसिद्ध काळ हे साप्ताहिक आजच्या दिवशी सुरू करण्यात आलेले होते. गुलामगिरींच्या बळीचे स्मरण हे आजच्या दिवशी करण्यात येते. 25 मार्च हा दिवस गुलामगिरींच्या बळींचे स्मरण करण्यासाठी ओळखला जातो. गुलाम व्यापार आणि अटलांटिक गुलाम व्यापाराच्या बळींचा आंतरराष्ट्रीय स्मृती दिन हा असल्याने हा दिवस हा गुलामगिरींच्या बळींचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आसाम. लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प हा आसाम राज्यातील आहे आणि हा सध्या चर्चेमध्ये आहे. ही लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प हा कोपली नदीवर स्थित आहे. ठिकाण आहे आसाम. उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. याची क्षमता आहे 120 मेगावॅट. यासाठी 2300 कोटी रुपये इतका खर्च आलेला आहे. कोपली नदी ही मेघालयातून उगम पावते. ती नंतर आसाममध्ये येते आणि ब्रह्मपुत्रेला मिळते. याची एकूण लांबी आहे 256 किलोमीटर. ब्रह्मपुत्राची सर्वात मोठी दक्षिण वाहिनी उपनदी म्हणून देखील या लोअर कोपलीची ओळख आहे. तर लक्षात ठेवा, कोपली जलविद्युत प्रकल्प हा जो आहे हा सध्या चर्चेमध्ये आहे, कारण याचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न विचारला तर लक्षात घ्या, आसाम या राज्यामध्ये कोपली नदीवर हा लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न. स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस कोणाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पोट्टी श्री रामुलू. तर स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस हा पोट्टी श्री रामुलू यांच्यावर आधारित स्टॅच्यू आहे. नाव आहे स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस. उद्घाटन केलेलं आहे आंध्र प्रदेशचे सीएम चंद्रबाबू नायडू यांनी. ठिकाण आहे अमरावती, जी आंध्र प्रदेशची राजधानी आहे. या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईसची उंची आहे 58 फूट उंच आणि हा कांस्य पुतळा आहे. पोट्टी श्री रामुलू कोण होते? तर ते एक तेलुगू नेते होते आणि तसेच स्वातंत्र्य सेनानी देखील होते. भाषेच्या आधारावर पहिले राज्य आंध्र प्रदेश हे स्थापन झालेले होते आणि पोट्टी श्री रामुलू यांनी तेलुगू राज्यासाठी 1952 मध्ये उपोषण केलेले होते आणि 58 दिवसाच्या उपोषणानंतर त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यांच्या मृत्यूनंतर उठलेल्या हिंसाचारामुळे जवाहरलाल नेहरू यांनी आंध्र प्रदेश वेगळे करण्याची घोषणा केलेली होती. त्याच्यामुळे त्यांच्याच वर आधारित आता स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस हा आता उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. रुपयाच्या घसरणीचे मुख्य कारण कोणते नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कृषी उत्पादनात वाढ. म्हणजेच लक्षात घ्या, रुपयाच्या घसरणीचे मुख्य कारण बाकी तीनही आहेत, परंतु पर्याय क्रमांक 3, कृषी उत्पन्नात वाढ हे रुपयाच्या घसरणीचे मुख्य कारण असू शकत नाही. तर आता या प्रश्नामागचं बॅकग्राऊंड म्हणजे सध्या रुपया हा खूपच ढासळलेला आहे आणि या ढासळत्या रुपयामुळे संपूर्ण भारतभरामध्ये चिंतेची घंटा ही घुमत आहे. भारतीय रुपया सध्या मोठ्या दबावाखाली असून तो पहिल्यांदाच डॉलर मागे 94च्या खाली घसरून 94.03 एवढा ऐतिहासिक निचांक या रुपयाने गाठलेला आहे. घसरणीचे मुख्य कारण कोणते आहेत? तर पश्चिम आशियातील युद्ध म्हणजेच इराणचा जो संघर्ष चालू आहे, या युद्धामुळे आपला रुपया हा ढासळत आहे. तसेच ऊर्जा संकटाची भीती देखील यामुळे उद्भवत आहे. परकीय गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात पलायन देखील याद्वारे झालेले आहे. परकीय गुंतवणूकदारांसाठी रुपया कमकुवत झाल्यामुळे समभाग विकून डॉलरमध्ये पैसा परत नेणे अधिक फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे बाजारात विक्रीचा दबाव हा वाढलेला आहे. आता या संपूर्ण युद्धामुळे शेअर बाजारावर देखील परिणाम झालेला आहे. 26 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान सतत विक्री होत आहे. त्यामुळे 1,00,000 कोटींपेक्षाही जास्त निधी हा भारताच्या बाहेर गेलेला आहे. सेन्सेक्स निफ्टीमध्ये सुमारे 11% घसरण ही दिसून आलेली आहे. रुपया आतापर्यंत सुमारे 4% कमजोर झालेला आहे.
डॉलरची मजबूती आणि स्थानिक बाजारातील घसरण यामुळे रुपयावर दुहेरी आघात होत आहे. परंतु दिलासा देणारी बाब म्हणजे रिझर्व्ह बँकेनुसार भारताचा परकीय चलनसाठा हा पुरेसा मजबूत असून बाह्य धक्क्यांना तोंड देण्याची क्षमता ही भारतामध्ये आहे, अशा पद्धतीचे स्टेटमेंट आरबीआयने दिलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी याची घसरण चालू आहे, परंतु आपला परकीय चलनसाठा हा भरपूर प्रमाणात असल्यामुळे एवढ्यात असे चिंतेचे वातावरण नाही. पुढचा प्रश्न, नरेंद्र मोदी यांनी नुकताच सर्वाधिक सरकार प्रमुखाचा कोणाचा विक्रम मोडलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पवन कुमार चामलिंग. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऐतिहासिक विक्रम स्वतःच्या नावावर केलेला आहे. त्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडलेला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून एकत्रित कार्यकाळ गाठत मोदी यांनी सरकार प्रमुख म्हणून तब्बल 8,931 दिवस पदावर राहण्याचा विक्रम केलेला आहे. तर चामलिंग यांनी 8,930 दिवसांचा विक्रम हा त्याचा आता मागे पडलेला आहे. नरेंद्र मोदी हे यापूर्वी गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले असून मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक अनुभव असलेले ते देशाचे पंतप्रधान आहेत. तसेच स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते पहिलेच पंतप्रधान ठरलेले आहेत. 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 3 लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी आपल्या पक्षाला विजय मिळवून दिलेला आहे. 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यापासूनच्या त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झालेली होती. पुढचा प्रश्न, पुण्यभूषण 2026 हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर अभय फिरोदिया. डॉक्टर अभय फिरोदिया यांना नुकतेच पुण्यभूषण 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. वाहन उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ उद्योगपती डॉक्टर अभय फिरोदिया यांना 2026 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. निवड समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आलेली आहे. यंदा या प्रतिष्ठित पुरस्काराचे 38वे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप काय आहे? तर बाल शिवाजींची प्रतिकात्मक प्रतिकृती, ग्रामदैवतांची प्रतिमा, 2 लाख रुपये रोख रक्कम. डॉक्टर फिरोदिया यांचे योगदान हे केवळ उद्योगापुरतेच मर्यादित नसून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण आहे. ते विविध संस्थांशी संलग्न असून भारत जर्मनी व्यापार संबंध दृढ करण्यातही त्यांनी मोठी भूमिका बजावलेली होती. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना जर्मनीचा क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट आणि जैन रत्न पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, डॉक्टर अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस हा कुठे उभारण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हैदराबाद, पर्याय क्रमांक 2 विशाखापट्टणम, पर्याय क्रमांक 3 अमरावती आणि पर्याय क्रमांक 4 तिरुपती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एमपीसी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.